भक्त वत्सल करा तू एक होसी म्हणून शरण आलो तुझी या चरणाशी. मित्रांनो, असेच बाळू मामांचे प्रेमळ व मनमोहक संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाईक करा व कमेंटमध्ये टाईप करा, हे सद्गुरू आत्ताच आम्हाला आमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्याचे बळ द्या, असे टाईप करा व नक्कीच निस्वार्थ मनाने या चॅनलला सबस्क्राईब करून या देवी स्वरूपी संदेशाला लाईक जरूर करा. मित्रांनो, देव स्वतः आज तुमच्या समोर येऊन तुम्हाला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजचा हा देवांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. येणारा प्रत्येक क्षणा भूतकाळाशी नक्की झगडत बसण्यापेक्षा आनंदात नक्की राहायला शिक. कारण जो आनंदात राहतो त्याच्या आयुष्यात कधीही नक्कीच दुःख नसतात. लक्षात घे, कधीही निंदेला घाबरू नको. तुझ्या जीवनातील ध्येय कधी सोडू नको, कारण ध्येय नक्कीच साध्य होतात. निंदा करणाऱ्यांची तेव्हा नक्कीच मत मात्र बदलतात बरं. आणि निंदेला घाबरून राहशील तर आयुष्यात पुढे कसे जाशील. म्हणून लक्षात घे, जब तक तुम जिंदा हो तब तक यहाँ तुम्हारी निंदा होती रहेगी, लेकिन निंदा से डरोगे तो आगे कुछ नहीं कर पाओगे. लेकिन डरो मत, हम गया नहीं अभी जिंदा है. माझ्या प्रेमळ भक्ता, लक्षात घे, प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यात तुझी निंदा होणार आहे. म्हणून निंदेला न घाबरता एकदा आयुष्य जगून बघ, तरी तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने सुख येईल हे तू स्वतः अनुभवशील. पाहण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा. नक्कीच जर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन जर चांगला असेल ना, तर या जगातील सर्वच गोष्टी तुम्हाला सुंदर व एकदम अतिशय प्रामाणिक दिसतील. प्रिय भक्तांनो, कर्तव्याशी एकनिष्ठ राहा, कारण कर्तव्यांशी नेहमी एकनिष्ठ असणारा माणूस जीवनात कधीही अपयशी ठरत नसतो व कधीही तो जीवनात सर्वात वाईट होऊही नसतो शकत. स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे काय असतात हे मात्र फक्त शिस्त असते. ज्याच्या अंगी शिस्त असते ते म्हणजे त्याचे संस्कार नक्कीच असतात. माझ्या प्रिय भक्ता, या जगात चांगली माणसे, चांगली वस्तू हातात तुझ्या आली की माणसाने नक्कीच जुने दिवस विसरू नये, अन्यथा त्याला नक्कीच त्याच्या भूतकाळात जावे लागेल. मातीला सुद्धा योग्य वेळीच आकार देण्याची गरज असते, नाहीतर तिचे ढेकळ नक्कीच होत असतात. त्या प्रकारे तुझ्या आयुष्याचं आहे, प्रत्येकाच्या आयुष्याचं आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात त्या वेळी नक्कीच आकार दिलेले योग्य असते. जर वेळ निघून गेली तर आयुष्याचे नक्कीच ढेकळ होत असतात. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येक वेळी जर बुद्धी नक्कीच तुम्ही चालवला तर आयुष्याचं ढेकळं कधी होणार नाही. सुखाचा क्षण शोधताना क्षणातलं सुख नक्कीच तुझं निष्ठून जात असतं. सुखाचा क्षण शोधताना नक्कीच क्षणातलं सुख जे असतं ना, ते निष्ठून जाऊन पुन्हा कधी सापडत नसतं. कारण हे एका अंधारात सापडत नसतं आणि ते लपलेलं देखील असतं. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या आनंदात समाधान मानणे म्हणजे खरे सुख आहे. सुख म्हणजे फक्त आणि फक्त समाधान आहे, बाकी सर्व काही नाही. सुख म्हणजे धन नसून सुख म्हणजे मनाला चांगल्या प्रकारे मिळणारा आनंद व मनाला मिळणारे समाधान म्हणजे सुख असते. भक्तांनो, आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजे खरे व्यक्तिमत्व असते. म्हणजे आपले चारित्र्य जर चांगले असेल ना, तर आपण फक्त लोकांच्या मनावर नाही तर या जगावर राज्य करू शकतो. माझ्या प्रिय भक्ता, विश्वास ठेव, येणाऱ्या काही काळानंतर तू स्वतः पाहशील की तुझे आयुष्य कशा पद्धतीने मी चांगलं बनवेल आणि तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने आनंद पसरवेल. फक्त तुला निस्वार्थ मनाने मात्र भक्ती करायची आहे. भक्तांनो, आजचा हा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, स्वतः सोबत नक्कीच तुम्ही आयुष्यात तुमचा वेळ घालवा, तरच तुमचे निर्णय, क्षमता आणि कल्पना शक्ती वाढेल. अन्यथा सर्व काही नक्कीच तुम्ही डिले कराल. अन्यथा लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतः योग्य निर्णय घेऊ शकत नसाल
तर आयुष्यात तुम्हाला वाईट परिस्थितीत कोणी ज्यावेळी तुमच्यासोबत राहणार नाही तेव्हा मात्र नक्कीच तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्ही भूतकाळात नेऊन टाकाल. मनुष्याची अनमोल संपत्ती काय असते? मनुष्याची सर्वात अनमोल संपत्ती म्हणजे त्याचे वर्तन असते व त्याचे प्रत्येक कर्म असते. कारण त्याचे वर्तन आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीही संपत्ती यापेक्षा मोठी नसते. यश हे नक्की सोपे असते हे म्हणणे जितके खरे आहे ना, हे प्रत्यक्ष असणेही खरं आहे. कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान हे महाकठीण असते कारण त्याला मनाचीच परवानगी लागते. म्हणजे मनाची परवानगी ज्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी सर्वात मोठ्या अडचणी म्हणजे सर्वात दुःख असू शकतात. स्वभाव नेहमी फुलासारखा असावा, सुंदर, मनमोहक आणि सुगंधित, सर्वांचा चांगल्या विचाराचा सुगंध देणारा व आपल्या चांगल्या विचारांचा प्रत्येकाला सुगंध देणारा. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव हा फुलासारखा असला तर प्रत्येकजण कधी वाईट सुगंधात गुंतून जाणार नाही. माझ्या प्रिय भक्ता, तुझ्या आयुष्याच्या फोटोग्राफीमध्ये एक गोष्ट तुला शिकायला भेटते. जर बाराईकीने तू पाहायला गेला तर तुझ्या आयुष्यात ती गोष्ट शिकायला मिळते. म्हणजे कोणाला फोकस करायचं आणि कुणाला ब्लर करायचं हे तुला नक्की शिकायला मिळते. प्रिय भक्तांनो, श्रीकृष्णापासून सुरू होते जीवन, तोच करतो सर्वांचा उद्धार. ध्यान करा भगवंताचे, प्रभू करतील तुमची सर्व स्वप्ने नक्कीच साकार. फक्त त्यासाठी ठेवावा लागेल तुम्हाला ते म्हणजे संयम. अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे. कारण या प्रत्यक्ष जगातील मनुष्य वाईट नसून तर वाईट असतात. ते म्हणजे त्याच्यावर ठेवलेली अपेक्षा हे सर्वात मोठे मनुष्याच्या जीवनातील दुःख कारण आहे. ते म्हणजे नक्कीच अपेक्षा. मित्रांनो, सद्गुरू श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, श्रीमंतीच्या चर्चा सगळे ऐकतील, तुझ्या पण गरिबीच्या कधी कोणी ऐकणार नाही. म्हणून एक गोष्ट तुझ्या लक्षात असू दे प्रिय भक्ता, जे दुःखात तुझे सोबती असतात ना तेच खरे तुझे असतात. बाकी सर्व दिखावा असतो. हा जर तुला अर्थ समजला असेल तर नक्की चॅनलला आत्ता सबस्क्राईब कर. नाद असावा फक्त व्यसन नाही. व्यसनापासून लांब राहा, अन्यथा जीवन सर्वप्रथम वाईट तुझं जाणार. ज्या दिवशी लोकांना माहिती होईल की देवाजवळ मोबाईल नाही त्या दिवशी लोक स्टेटस आणि स्टोरी टाकणं बंद करतील आणि मंदिरात नक्की जातील. लक्षात घ्या, सर्वप्रथम देव नक्कीच स्टेटस ठेवून आणि पूर्णपणे फक्त घेतल्यानंतर मात्र नक्की पावत असतो, अन्यथा स्टेटस ठेवून नाही. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणे म्हणजे असतो मूर्खपणा. प्रिय भक्तांनो, लक्षात ठेवा, जर समोरच्याला तुमची कदर नसेल त्यावेळी अजिबात चांगलं वागू नका. कारण हे सर्वात मोठं मूर्खपणा असतं असं समजलं जातं नाही, तर हे सर्वप्रथम सत्य आहे. मनासारखं जगण्यासाठी तुला मनासारखं नाही तर मनाविरुद्ध नक्कीच वागावं लागेल. तेव्हाच तू तुझ्या आयुष्यात भविष्य काळी नक्कीच मनासारखं जगू शकतील. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होते का? अजिबात नसते. प्रगती करण्यासाठी तुला सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने नक्की पळावे लागेल. मग मात्र तुझी प्रगती नक्कीच होणार. दिवस कामात निघून जातो पण विचारांची रात्र मात्र कधी संपत नाही. विचारांची रात्र जर तुम्हाला नक्की संपवायची असेल ना तर तुम्हाला तुमचे सर्व विचार व स्वतःला सद्गुरूंच्या चरणी अर्पण करावे लागेल. लक्षात ठेवा, बंधन नाही सद्गुरू बाळूमामांच्या नामाला, अंत नाही बाळूमामांच्या कृपेला. कोठेही कसेही घ्यावे, सद्गुरूंचे नाम राहतील नेहमी. बाळूमामा तुमच्या पाठीशी ठाम. प्रिय भक्त, काळ संघर्षाचा आहे पण सगळं ठीक होईल. कारण तुझे कष्ट जर प्रामाणिक असतील ना
तर नक्कीच मी तुला साथ देईल. फक्त तुला माझ्यावरती विश्वास अटूट असा ठेवायचा आहे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी नक्कीच बनवत नाही. म्हणून स्वतःच्या मनातील याच क्षणी भीती काढा की तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्की हे प्राप्त करू शकाल का तुमच्या आयुष्यात या सर्व गोष्टी तुमच्या हाती येतील का नाही. अशा सर्व नकारात्मक गोष्टींना या क्षणी दूर काढा. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्व काही प्राप्त करचाल. मित्रांनो, देव सांगतात, देह शोभेसाठी, आत्मा प्रेमासाठी, कोणी नाही कोणासाठी, जग फक्त स्वार्थासाठी असे नसते. प्रिय भक्ता, लक्षात घे, कोणी कोणासाठी नसले तरी चालेल, मात्र तू तुझ्यासाठी नक्कीच आहे. फक्त स्वार्थ करू नको, सर्व काही चांगले होईल. कोणतीही व्यक्ती 100% चांगली नसते, तशी वाईटही नसते. गुण दोषांचं नक्कीच मिश्रण म्हणजे माणुसकी असते. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात नाहीतर प्रत्येकाच्या मनुष्यात चांगलेही गुण असतात व वाईटही गुण असतात. मात्र पाहणारे वाईट नजरेने पाहतील तर त्यांना वाईट गुण दिसतील व चांगल्या नजरेने पाहतील तर नक्कीच तो व्यक्ती चांगला दिसेल. आवडत्या व्यक्तीचे शब्द मनाला लागले की प्रत्येक व्यक्ती शांत होऊन जातो. वेळ बरोबर मन आणि मनाबरोबर माणसे कशी बदलतात हे प्रत्येकाला कळत नसले तरी तुला लवकरच कळून जाईल. माझ्या प्रिय भक्ता, माणसाची माणुसकी तेव्हाच नष्ट होत असते जेव्हा तो दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असतो. म्हणून लक्षात घे, जर एखाद्याचे दुःख तू समजून घेशील तर तुला लक्षात येईल की तुझ्याही जीवनात नक्कीच यापेक्षा दुप्पट दुःख होते. म्हणून लक्षात घे, तू अनुभवलेली प्रत्येक परिस्थिती लक्षात ठेव, कारण मी तुझी वाईट परिस्थिती तुझी मनस्थिती बदलण्यासाठी ठेवलेली होती. आणि जर आता तू तुझी नक्कीच मनस्थिती अजून वाईट करशील तर तुझ्या जीवनात नक्कीच तू मागे सरशील. कधी कधी माणसं इतकी कठोरपणे वागतात की सुखाची नक्कीच फुले पसरवली कितीही आपण त्यांच्या वाटेवर तरी ते मात्र आपल्याला दुःखाच्या काट्यांवर मात्र नक्की चालायला लावतात. हे मात्र सर्वात खरं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकजण तुम्हाला कोणत्याही वाटेवर चालायला लावेल, मात्र तुम्हाला तुमचे मन सकारात्मक दृष्टिकोनातून कोणत्या रस्त्यावर चालायला लावत आहे हे मात्र नक्की समजून घ्या आणि मग तुम्ही तुमच्या जीवनाच्या रस्त्यावर कधीही मागे सरणार नाही. पेज लावायची असेल तर कधी पेज स्वतःसोबत लाव, कारण जिंकशील तर तू स्वतःचा आत्मविश्वास जिंकशील आणि जर हरशील तर नक्की स्वतःचा अहंकार हरशील. आणि लक्षात घे, प्रत्येक वेळी तुला पेज स्वतःसोबत लावावं लागेल, तेव्हाच तू तुझ्या आयुष्यात सर्वात मोठी व सर्वकाळ प्रगती करू शकशील, अन्यथा काही करू शकणार नाही. चुकीचे निर्णय लोकांच्या जीवनाची दशा आणि दिशा नेहमी बदलून टाकतात. म्हणून कधी चुकीची दिशा करू नका. झाडाला आणि नात्याला स्नेह जल वाहवंच लागतं, अन्यथा झाड मुलातून आणि नातं मनातून नक्की जमळून पडतं. मित्रांनो, लक्षात घ्या, 3 गोष्टी सतत देत राहा: मान, दान आणि ज्ञान. या सर्व गोष्टी तुम्ही जितक्या इतरांना द्याल ना तितके हे तुमच्याकडे दुपटीने येतील. जीवनाच्या खेळात हार कधी न स्वीकारता ही जिंकण्याची पहिली अट असते. तुम्ही तुमच्या जीवनात कधीही हार स्वीकारू नका. जो भक्त जीवनात नक्कीच हार स्वीकारतो ना त्याच्या जीवनात सर्वात मोठे दुःख लगेच येत असते. मित्र, पुस्तक, मार्ग आणि विचार जर तुझे योग्य नसतील तर नक्कीच तू भरकटशील आणि योग्य असतील तर तुझे जीवन नक्कीच घडवतील, अन्यथा सर्व काही व्यर्थ होईल. काही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त असाधायक असतात. मित्रांनो, लक्षात घ्या, जीवनाच्या खेळात हार न स्वीकारणे ही जिंकण्याची पहिली अट आहे. फक्त तुम्हाला सर्वप्रथम कधीही हार स्वीकारायची नाही. जर तुम्ही तुमच्या जीवनात हार स्वीकाराल तर तुम्ही सर्वात मोठी गोष्ट वाईट स्वीकारत आहात. आपल्या भक्तांना नेहमी सांगत आलेली आहेत, प्रेमळ भक्ता
स्वतःचा विश्वास ठेव. जेव्हा तू कोणासाठी काही चांगलं करत असतो ना, तेव्हा तुझ्यासाठी कुठेतरी काही नक्की चांगलं घडत असतं. इतकंच ते तुला फक्त दिसत नसतं, मात्र ते कोठे ना कोठे नक्की चांगलं घडलेलं असतं. फक्त तुला स्वतःवरचा विश्वास मात्र कमी होऊ द्यायचा नाही. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे असते समाधान. समाधान तुम्हाला सापडणार नाही. समाधान तुम्हाला स्वतःमध्ये अर्पण करावे लागेल. समाधान हा शब्द तुम्हाला फक्त ऐकायचे नाही, तर समाधान तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच अर्पण करायचे आहे. आणि जीवनात नक्कीच तुम्ही सर्वात मोठे ध्येय गाठाल. अडचणींमध्ये सर्वसाथ सोडून गेली असता तू लढ मी आहे हे शब्द फक्त आणि फक्त तुम्हाला सद्गुरू यांच्या तोंडूनही ऐकायला मिळतील. बाकी कोणी तुम्हाला नक्की सांगणार नाही. जगात स्वार्थाने सुख मिळते, पण समाधान कधी मिळत नसते. वेळ मनुष्य फक्त ब्रह्मात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, फक्त आणि फक्त इथे आहे, तर वेळ फक्त आणि फक्त तुमची आहे. समज कमी असेल तर गैरसमज होत नसतात. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा. कधी देवदर्शनाला गेला तर नक्कीच रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नेत नसतात. त्यामुळे जीवनातही जगत असताना, नेहमी जीवन जगत असताना यश प्राप्त करायचे असेल तर नक्की चांगल्या मनाप्रमाणे करा, अन्यथा तुम्हाला नक्कीच मिळालेलं यश जास्त काळ टिकणार नाही. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतं, पण जीवनात खरं काय चाललंय हे एक नक्कीच कष्टाला व नक्की जवळच्या माणसाला नक्कीच समजत असतं. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव सर्वात दिलदार व चांगला असला पाहिजे, त्यालाच नक्कीच देव मदत करतात. जे देवांचे नुसते नामस्मरण करत नाही, तर निस्वार्थ मनाने देवांना आपलं मानतो. मित्रांनो, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. स्वतः सद्गुरू तुम्हाला काटाही टोचू शकणार नाहीत व टोचू देणार नाहीत. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा. कडू आहे मात्र सत्य आहे. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण एखाद्याच्या दुःखाचे कारण कधी बनू नका. प्रिय भक्तांनो, विश्वास ठेवा. देव नक्की तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी नक्कीच आशीर्वाद देतील. झुकायचे असेल तर कोणाच्या विनम्रते समोर झुका, पण कोणाच्या सौंदर्यासमोर किंवा कोणाच्या संपत्ती समोर कधीही झुंकू नका, अन्यथा तुम्ही सर्वात मोठी चूक करत आहात. नक्कीच भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की देऊन जातात, आणि हा मिळालेला अनुभव जीवन कसे जगायचे हे मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने शिकवून जातं. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो, आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमती नक्कीच असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा देखील होतो, बालाढ्य शरीर एक दिवस नक्कीच गळून पडते. फक्त तुम्हाला जे तुम्ही अनुभव केला आहात त्या प्रत्येक गोष्टीचे नक्कीच स्वतःमध्ये आकलन करायचे आहे. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. माझ्या प्रिय भक्ता, विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात नक्की एकदा इतका मोठा पाऊस पडावा की युगो प्रत्येकाच्या आयुष्यातला सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावे की जवळच्या सावल्याच महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायम लक्षात व आठवणी राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची नक्कीच मोज कळावी.
प्रती नक्कीच प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत दोनच मार्ग ठेवलेले आहेत आणि ते मार्ग इतके महत्त्वाचे आहेत ज्याची तुम्ही तुमच्या पूर्ण जीवनात कल्पना करू शकणार नाही. प्रिय भक्ता, लक्षात घे, प्रकृती समोर नक्कीच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग शिल्लक आहेत आणि ते दोन मार्ग म्हणजे एकतर देऊन जा, नाहीतरी सर्व काही सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून अजूनही ठेवलेली नाही. म्हणून लक्षात ठेवा, एकतरी सोबत घेऊन जा, अन्यथा सोडून जावा. मात्र आपण नेहमी प्रत्येक वेळी धनाचे आकलन आपल्या मनात घालत असतो. लक्षात ठेवा, सर्व सोडून जायचे म्हणजे धन नाही आणि सर्व घेऊन जायचे म्हणजे धन नाही. तर आपले चांगले विचार, आपण जशा प्रामाणिकप्रमाणे वागलो आहात ना, ते असते सर्वप्रथम, व आपली चांगली कर्म ते एकतर सोडून जावा किंवा घेऊन जावा. हे नक्की तुमच्या हातात नसले तरी त्या परमेश्वराच्या हातात आहे. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात. म्हणून सावध राहा. बरं आहे, म्हणून सांगायला सगळं जग असतं, पण जीवनात खरं काय चालले हे कळायला जवळचा व या सद्गुरूशिवाय कोणीही नसतं. मित्रांनो, कधीही देवदर्शनाला गेला तर नेहमी चांगल्या रस्त्यातून जा, अन्यथा नक्कीच तुम्हाला देवप्राप्ती होणार नाही. जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कधीही त्यांच्या पूर्ण आयुष्यात मात्र समजून येत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना प्रत्येक शब्दामध्ये गोल फिरवतात ना, ते नक्कीच पडाईत असतात. ते लोक आज समाजात प्रिय असतात, परंतु सत्य कडू असले तरी नक्कीच लक्षात घ्या, नक्कीच पराजित होत नसते तरी कालांतराने ते नक्कीच पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाड वागू नको. प्रिय भक्ता, लक्षात घे, कारण ती कालांतराने नक्कीच उघड होते व तू काहीच किंमत तुझी राहणार नाही. लबाड ही एक आखूड चादर आहे व तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचारांशी व आपल्या नक्कीच आचरणाशी ठाण राहावे. बाकी संपूर्ण काही हे सद्गुरू आहेत ना पाहिला, बाकी सर्व काही देवांवर सोडून घ्या. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नसतं. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्ट कोणती शक्य व कोणती अशक्य असते ना, ती प्रत्येकाला समजायला यावी लागते. जेव्हा जेव्हा परिस्थिती तुझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा लावण्याचे सामर्थ्य नक्कीच तुझ्याजवळ ठेव. आता तू एक प्रश्न करशील की हे परमेश्वरा, माझ्याकडे निकाल लावण्याचे सामर्थ्य मी माझ्याकडे कसं ठेवणार? तर तुला एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्या प्रेमळ भक्ता, निकाल लावण्याचे सामर्थ्य तू तुझ्यास कसं ठेवणार तर मी तुला सांगतो. नेहमी निकाल लागण्याआधीच सर्व वाईट विचार करू नको, नकारात्मक गोष्टीत अडकूनच जाऊ नको. नेहमी सकारात्मक राहा, स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेव. लक्षात ठेव, ज्या प्रकारे प्रत्येक पक्षी स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवून झेप घेतात, त्याच प्रकारे माणूस स्वतःच्या सकारात्मक व आपल्या बळावरती पूर्णत्व विश्वास ठेवून नक्कीच झेप घेतो. नक्कीच लोक एक प्रश्न प्रत्येकाला विचारत असतात, एकतर जमिनीचा तुकडा किंवा नक्कीच पगाराचा आकडा. मात्र हे सद्गुरू प्रत्येकाला कर्म विचारत असतात. आणि लक्षात घ्या, जमिनीचा तुकडा आणि पगारीचा आकडा मात्र आपल्याला प्रत्येकाला इथे सोडून जायचं आहे, न्यायचे आहे. ते म्हणजे फक्त आणि फक्त आपल्याला आपले कर्म, आपण केलेली चांगली कामे व कमवलेली माणसे नक्कीच आपल्याला न्यायची आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी सोपी नक्कीच नसते, मात्र अशक्य असं काही नाही. लोक हसायला येतात, नक्कीच लक्षात घ्या, लोक हसायला येतात, पोसायला नाही. म्हणून कधी रडलात तर सद्गुरूंपाशी जाऊन नक्कीच तुमचं मन मोकळं करा. ते तुमचं ऐकणार नाहीत असं कधी होणार नाही. फक्त स्वतःचंच वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं, आपलं काम आहे त्यांना हसवणं. विश्वास ठेवा, नक्कीच वाईट वेळ जाईल तुमच्या आयुष्यात.
ज्या प्रकारे दुःख सध्या आहेत ना ते सर्व दुःख निघून जातील. मित्रांनो, लक्षात ठेवा, नक्कीच तुमच्या आयुष्यातही सुख येईल. हे आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, मग नवरा, पुन्हा बाप, पुन्हा आजोबा, नातू, अजून कितीतरी निराल्या नक्कीच व्यक्तिरेषा तो व्यक्ती निभावत असतो. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, प्रत्येकजण एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी कधी गडबड होणार, कधी कधी उशीर होणार, कधी कधी स्वतःकडून चुका होणार, तर कधी कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी नक्कीच घुमसट सुद्धा होणं नक्की साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधी हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कोठंतरी एक पात्र कायम हवंसं वाटतं, तर कोठंतरी अत्यंत नक्कीच पूर्णपणे केळसवन आणि रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं. पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना नक्कीच घोकमट्टी माणूसमध्ये कुठेतरी गुंतरतं. नक्की धडपड नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमतं तसं माणूस जे पात्र नक्कीच स्वीकारत असतं आणि देव देखील त्याला तेच देत असतं. आयुष्य नावाच्या पुस्तकात असंच असतं. खलनायक, दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र नक्कीच असावा बहुतेक. प्रिय भक्ता, लक्षात घे, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट काही ना काही असते. तुला अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे इतक्यातच थकू नको, इतक्यातच प्रत्येक वेळी कधी हार मानू नको. प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार आहे यावरती विश्वास ठेव आणि विश्वासाने माझे नामस्मरण मात्र कर, कारण आम्ही नेहमी तुझ्या प्रत्येक अडचणीच्या काळी सोबत आहोत. कारण हम गया नहीं, अभी जिंदा है. तुम जब तक जिंदा रहोगे तब तक तुम्हारी निंदा होती रहेगी. सिर्फ तुम डरो मत, हम तुम्हारे साथ है. मित्रांनो, पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल आभार. भेटूया असंच एका नवीन बाळूमामांच्या प्रेमळ व भक्तिमय संदेशाद्वारे. धन्यवाद. जर तुम्हाला संदेश आवडला असेल तर नक्कीच चांगल्या मनाने संदेशाला लाईक करा व संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा व प्रत्येक बाळूमामांच्या भक्ताकडे हे संदेश नक्की शेअर करा. पूर्ण संदेश पाहिला असाल तर टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.